राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच आता रिक्त पदांच्या व्याप्तीवरून सुशिक्षित बेरोजगार तरुण आक्रमक झालेत। महाराष्ट्र शिक्षक एकता मंचच्या वतीनं बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांना निवेदन सादर करण्यात आलं। तसंच शिक्षक भरती प्रक्रियेत 31 मे 2026 पर्यंतची सर्व रिक्त पदं समाविष्ट करावेत अशी मागणी करण्यात आली। सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत केवळ जुन्या रिक्त पदांचा विचार केला जात असल्याचा आरोप शिक्षक एकता मंचानं केलाय। त्यामुळे आगामी काळात रिक्त होणाऱ्या पदांचा समावेश न झाल्यास अनेक पात्र उमेदवारांवर अन्याय होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात यांना निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनामध्ये 31 मे 2026 पर्यंत सेवानिवृत्ती, पदोन्नती आणि इतर कारणांमुळे रिक्त होणाऱ्या सर्व पदांचा पवित्र पोर्टलवर समावेश करून याच भरती प्रक्रियेत ती पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच शिक्षण आयुक्तांच्या सूचनेनुसार सध्या सुरू असलेल्या संच मान्यता प्रक्रियेमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक पदे रिक्त असल्याचं स्पष्ट होत असल्याचंही नमूद करण्यात आलं। शाळांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी पूर्ण क्षमतेनं शिक्षकांची भरती होणं आवश्यक असल्याचं संघटनेनं म्हटलंय। एकाच टप्प्यात मोठ्या प्रमाणात भरती झाल्यास डी.एड आणि बी.एड धारक हजारो उमेदवारांना रोजगाराची संधी मिळेल आणि वारंवार भरती प्रक्रिया राबवण्याची गरज भासणार नाही असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। बाईट आम्ही सध्या सगळे अभियोग्यताधारक निवेदन देण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये आलेलो आहोत। आमची परीक्षा जवळपास 1 वर्ष झालेली आहे। सगळ्यांना चांगले मार्क्स मिळवूनही अजूनही कोणत्याही प्रकारचे जागेचा किंवा भरतीचा कोणताही आम्हाला समोर काहीच प्रोसेस होत नाहीये। त्यामुळे सगळे विद्यार्थी त्रस्त झालेले आहेत। जवळपास सगळ्यांचं वय 35 ते 36च्या जवळपास सगळ्यांचं वय झालेलं आहे। सगळ्यांचं एज बाद होत आहे आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर या मुलांना सरकारी नोकऱ्या लागतील की नाही लागतील याची शंकाच आहे। आता सध्या सगळे गव्हर्नमेंट स्कूल वाचवा असं म्हणतायत, पण त्यासाठी प्रयत्न कोणीच करत नाही। जून 2025 ला आमची शिक्षक भरती झाली। आता जवळजवळ 1 वर्ष उलटून झालेलं आहे, तरी पण अजून काहीच प्रक्रिया झालेली नाही। आणि आता सरकारने 1 मे ते 31 मेच्या दरम्यान पवित्र पोर्टलवर टॅब सुरू झालेला आहे, पण तरी पण बरेचसे असे जिल्हे की ज्याचं अजून समायोजन बाकी आहे। अजून रिक्त जागांचा काही आकडा अजूनही सांगितलेला नाही आणि बऱ्याच संस्थांनी अजून जागाही अपलोड केलेल्या नाही। आता आमच्या समोर अशी परिस्थिती आलेली आहे की 1 वर्ष झालेली आहे, 1 वर्ष झालं तरी पण अजून काही भरतीची प्रक्रिया अजून काहीच राबवली गेलेली नाही आणि आमचं एकतर एज बार होते, बरेच विद्यार्थी असे की ज्याचं वय पण वाढून चाललेलं आहे।